आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामुळे जगभरात चर्चेत आलेली स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही समुद्रधुनी तुम्ही ऐकलीच असेल। पण गेल्या 7 महिन्यात कोल्हापूरकरांसाठी एक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तयार झाला होता आणि तो म्हणजे बाबूबाई परीख पूल। होय, तब्बल 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर हा पूल 27 मे रोजी दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी खुला झाला आणि कोल्हापूरकरांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला। 29 ऑक्टोबर पासून हा महत्वाचा मार्ग कामासाठी पूर्णपणे बंद होता। एसटी स्टँड ते राजारामपुरीला जोडणारा हा रस्ता म्हणजे कोल्हापूरच्या वाहतुकीचा मुख्य कणा आणि तोच बंद झाल्यामुळे शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेची अक्षरशः वाट लागली होती। या बंद रस्त्याचा फटका नेमका कसा बसला पाहूया। पहिला फटका वेळ आणि इंधनाचा। वाहनांना शाहूपुरी आणि टेमलाई उड्डाणपुलावरून मोठा वळसा घ्यावा लागत होता, त्यामुळे इंधन खर्च वाढला आणि नागरिक तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकले। दुसरा फटका शाळा आणि ऑफिसच्या वेळेतील कोंडी। सकाळ संध्याकाळ या भागात अक्षरशः चक्काजामची परिस्थिती निर्माण होत होती। आणि तिसरा फटका स्थानिक व्यापाऱ्यांना। रस्ता बंद असल्याने ग्राहकच कमी झाले, परिणामी अनेक छोट्या व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प झाला। मग हा प्रश्न पडतो, इतके महिने पूल बंद का होता? तर बाबूबाई परीख पूल हा सखल भागात असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचायचे, रस्ता चिखलमय व्हायचा, वाहतूक ठप्प व्हायची आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागायचा। यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून महानगरपालिकेने तब्बल 2,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला। या कामामध्ये केवळ सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आलेला नाही, तर आधुनिक ड्रेनेज व्यवस्थाही उभारण्यात आली आहे, जेणेकरून आगामी पावसाळ्यात येथे पाणी साचणार नाही। आणि कोल्हापूरकरांचा अतरंगी स्वभाव तर सगळ्यांनाच माहीत आहे। पूल सुरू होताच सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस पडला। अखेर आंतरराष्ट्रीय कोंडी फुटली, कोल्हापूरची स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुली, अशा भन्नाट पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। तब्बल 7 महिन्यांचा वनवास आता संपलाय। वाहन चालक, व्यापारी आणि पादचारी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। आता फक्त एकच अपेक्षा, कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेले हे काम यंदाच्या पावसाळ्यात खरोखर यशस्वी ठरावे आणि परीख पुलाखाली पुन्हा पाणी साचू नये। कारण हा पूल सुरू झाल्यामुळे फक्त 2 भाग जोडले गेले नाही, तर संपूर्ण कोल्हापूरच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळालाय। तुम्हाला काय वाटतं, या कामाला झालेला उशीर योग्य होता का, की नियोजन अजून चांगलं होऊ शकलं असतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। कोल्हापूरच्या अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज।